माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कोना. उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. विठ्ठला हरी जय जय विठ्ठला 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 विठ्ठला. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. हे दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. अभिरामं रणरंग धीरं राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणाकराजी दया, करुणाकराजी दयाळा अनुग्रह लागो. पावन झालो रात्री, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, दयाळा तुम अनुग्रह लागलो, तुम अनुग्रह लागलो. ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा, तुम अनुग्रह लागलो, पावन झालो रात्री. ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा, तुम अनुग्रह लागलो, पावन झालो रात्री. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठला 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 हरी जय जय विठ्ठला 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 विठ्ठला. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्याशी संवाद साधतायत. पण आज जो संवाद साधताय ना, तो संवाद साधण्याचं वैशिष्ट्य असे, वाड वडिलांनी जी चरण सेवेची पुण्याईची ठेव आपल्याला दिली, जे वतन निर्माण करून दिलं, त्या वतनाच्या बळावरती तुकाराम महाराज आज फक्त संवाद नाही, देवाशी भांडायला तयार झालेत. मी जी सेवा करतोय ना, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही सहजासहजी नाही मिळली. बरं, मिळवलेली पुन्हा टिकवली,
मिळवली कशी आणि टिकवली कशी असं जर कोणाला वाटत असेल तर महाराष्ट्राचं उत्तर देतात, उपवास पारणी राखीला दारवंटा, हे केलं त्यांनी पण भोगला आम्ही, केला भोगवटा आम्हा लागी. त्या सेवेच्या पुण्याईच्या बळावर देवा मी तुला बोलतोय, तुला माझा अंगीकार करावाच लागेल. मी आजचा सेवक नाही, हा भप आला सप्ताह म्हणून घातली माळ आणि आला कोरोना म्हणून माझ्या आधीच काढली होती. त्यातला नाही मी, वंश परंपरा दास मी अंकित, दिलाय घेतलाय वसा, घालून दिलाय वारसा आणि तेवढाच स्वाभिमानाने तो सांभाळलाय. म्हणून मी तुला सांगतोय, केला अंगीकार. आता हे शब्द नीट आहे का, माझा अंगीकार देवा जर तू केला ना तर तुझीच उंची वाढणार आहे. बोलणं समजून घ्या. तुकाराम महाराज बोलतात, माझा अंगीकार ऐका देवा तुम्ही जर केला ना तर तुमची उंची, तुमचं वजन वाढणार आहे. आणि जर मला दूर लोटताना तर तुमचीच जाणार आहे. माझं काय, काहीच नाही. मग काय करायचे तुम्ही ठरवा. विठाला विठाला हरी जय जय विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही थोडं पुढे सरून बसा. तुम्ही पुढे सरा. आता इथून पुढे येणाऱ्यांची संख्या वाढेल. म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे, महाराज बोलायला सुरू व्हायच्या आधी एवढीच गोळा झाली ती. कधी कधी उलटा अनुभवाला येतो. फुलाला गोळा होत्यात एवढी, तोवर कुठं असतात त्यांची त्यांनाच माहिती. हरी हरी हा नाही फिरलं ना कापड पांढरे वरती. विठाला 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 विठाला. हरी जय जय विठ्ठला. वैभवराव काळे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न होत आहे. खरं तर 4 भावंडांचा हा विस्तार आहे. त्यांचा क्रमांक थोरला आहे. आजचा विचार केला तर फक्त धाकले असणारे बंधूच हयातीत आहे. 2 बंधू आधीच निवर्तले होते. त्यानंतर थोरले असणारे आदरणीय बापूराव गेले वर्षापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. आणि बरोबर आज 1 वर्षाचा कालावधी लोटत असताना त्याच तिथीला आज कुटुंबियांच्या वतीने 2 मुलांनी केलेला हा वर्ष श्राद्धाचा विधी आणि तद्निमित्त संपन्न होणारी ही कीर्तन सेवा. विठाला विठाला विठाला. हरी जय जय विठ्ठला 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 विठ्ठला. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. एका वडिलांचं वर्ष श्राद्ध संपन्न होतंय. वडील नेमके काय असतात, लेकरा करता काय करतात, करताना ते कसं मिळवतात, मिळवलेलं आपण लेकरू म्हणणाऱ्यांनी ते जतन कसं करायचं असतं, या सगळ्याची उत्तरं या अभंगात तुकाराम महाराज देत आहेत. वडिलांचं वर्ष श्राद्ध म्हणून आज फक्त आपण ऐकायचे वडील. विठाला विठाला विठाला. हरी जय जय विठ्ठला विठ्ठला. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये बोलतात, व्यक्ती मृत्यू पावल्याच्या नंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी ज्या ज्या क्रिया त्या व्यक्तीच्या संदर्भात करावायच्या असतात ना, त्या सगळ्याच क्रिया त्यांनी श्रद्धेने करायच्यात. नवे नवे श्रद्धेने केलं जातं म्हणूनच त्याला श्राद्ध म्हटलेले. श्राद्ध करत असताना श्रद्धा नसेल तर त्या श्राद्धालाही किंमत राहत नाही. देखोवेखी श्राद्ध करणारी सुद्धा आहेत. कधी कधी ज्याची श्रद्धा आहे त्याचं श्राद्ध तुम्हाला श्राद्धाचं स्वरूप लहान दिसेल, पण श्रद्धा फार उंचीची असेल. कधी कधी श्राद्ध मोठं दिसेल, मोठं मोठं रक्तदान शिबिर, मोफत नेत्र चिकित्सा शिबिर,
एवढं सगळं झाल्यावर महाराजाला नाही राहवलं. जेवता जेवता एकाच्या कानात विचारलं, म्हातारं गेलतं कशाने? काय नाही म्हणले, दिसत नाही म्हणून खड्ड्यात पडलं होतं. अरे आता गावाला चष्मा वाटण्यापेक्षा आधीच म्हाताऱ्याचे 2 डोळे नीट केलं असतं ती बरं झालं असतं ना. श्रद्धेमागे श्राद्धामागे श्रद्धा असणं गरजेचे. श्राद्ध करत असताना सगळ्यांची श्रद्धा असते असं नाही, पण भगवान परमात्मा बोलतात, जर तुम्ही ते कर्म श्रद्धेनं केलं ना तर तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. श्राद्धासारखे कर्म श्रद्धेने करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि तेवढ्याच विश्वासाने मी सांगतो, त्या पितरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपी माम. यामध्ये एकच मुद्दा लक्षात घ्या, यांती पितृन यांती पितृव्रता. पितरांसंबंधाने जी क्रिया केली जातात ना, भगवान बोलतात ती पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. फक्त श्रद्धेने ते क्रियाकर्म करण्याची जबाबदारी तुमची आहे. आहेत वाडवडिलांचे अगणित उपकार आहेत, त्याच्यातून पूर्णतः तुम्ही त्या ऋणातून तुम्हाला मोकळीक नाही होऊ शकत. एवढं ऋण प्रत्येकाच्या वाडवडिलांचं पुढच्या पिढीवर आहे. पण त्या वाडवडिलांच्या ऋणातून अल्पशः का होईना उतराई व्हावी असं जर वाटत असेल ना, तर त्यांनी एकच काम करायचं. काय करायचं? जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान, उत्तीर्णतायेने व्हावे जन्मे, उत्तीर्णतायेने व्हावे जन्मे. जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान, उत्तीर्णता व्हावी येणे जन्मे, उत्तीर्णता व्हावी येणे जन्म. त्यांच्या ऋणातून उतराई व्हावी असं वाटत असेल ना, तर एकच काम करायचं. जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान. ज्याने आपल्याला जीवन दिलं, आता हे दोन्ही अर्थाने घ्या बरं का. ज्याने आपल्याला जीवन दिलं याचा अर्थ काय? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडसे नारायण, नासे जीवपन भवरोग. दिले ना त्याने, दिले इंद्रिय हात पाय कान. आईवडिलांनी पिंड दिलेलं आहे, तयाचे करीन चिंतन, हे त्याचं दिलेलं त्याला पिंडदान केलेलं. आणि वाडवडिलांचं पिंडदान म्हणजे जे ब्राह्मण काकांच्या मंत्र उच्चारातून जो विधी संपन्न झाला तासापूर्वी, त्यालाही म्हटलेले पिंडदान. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हरी जय जय विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कलियुगाची महती जाणून थोडा बारकावा रेखाटला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, अरे मेल्यानंतर तुम्ही पिंडदानादी क्रिया जरूर करताय, पण जिवंतपणे जर दुर्लक्ष करत असताल ना, तर त्या पिंडदानाला मी किंमत द्यायला तयार नाही. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. भुके नाही अन्न भूक लागल्यानंतर जिवंतपणे अन्न द्यायला कुणी तयार नाही. भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणी पाण्याला तानातान. काय उपयोग? आता मला खरं सांगा,
क्रिया ते आपण करतोय श्रद्धेने केल्याच पाहिजे, प्रश्नच नाही. पण या प्रत्येक क्रिया करत असताना ज्यावेळेस आपण नैवेद्य ठेवतो त्यावेळेस वाट कोणाची बघतो? बोला ना आता, का ज्ञानेश्वरीतली ओवी विचारली वे मी तुम्हाला. कुणाची वाट बघतो आपण? कावळ्याची. कावळ्याची वाट बघतो ना आपण. तुम्हाला माहिती का कावड्या इतका लबाड कोणी नाही. हे मी बोलत नाही, पक्षीनाम चैव वायसहा सुभाषितकाराने सांगितले. लबाड असणाऱ्या कावळ्याची वाट बघायची, याचा अर्थ काय नेमका लावायचा? आता नाही बोलून दाखवत. जिवंतपणे तुम्ही खायला घालाय तयार नाही. बघा कळलं तर एक शायर असं बोलतोय, जिंदे बाप को कोई ना पूजे, जिंदे बाप को कोई ना पूजे, मरे बात पुजवाया, मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया. भात घेऊन टाकतोय कोणाला? नाव म्हाताऱ्याची, पण वाट कोणाची बघते? म्हणजे म्हातारा तुम्हीच बोलला, हेच बोलला म्हातारा कावळा होता काय म्हणून. त्याला तो वर आहे, तो इथं सांगत बसायचे मी काही कारण नाही. पण मला एवढं सांगायचे की जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, क्रिया करा, श्रद्धेने करा, पण ज्यांच्या संबंधाने क्रिया करतात ना त्यांना जिवंतपणे सुद्धा तेवढा आदर द्यायला शिका. विठ्ठला 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 हरी जय जय विठ्ठला 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 विठ्ठला. तुमच्याकडे यश, कीर्ती, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान असो अगर नसो, सुखातच तुमच्या सोबत असतात असं नाही. उलट दुःखात 2 पावलं तुमच्या पुढे असतात. त्याला आईबाप म्हणतात. थोरल्याकडे राहते म्हणून थोरल्याकडे गेलेली आई किंवा बाप, धाकल्याची गाडी जर उतारायला लागली ना, हे बोलणं कळतंय ना, तो जर आर्थिक संकटात घावला ना तर थोरलेला बोलतात, हे बघ तुझ्याकडे काही कमी नाही, तू चांगला सांभाळतोय, पण आता आम्हाला त्याच्याकडे गेलंच पाहिजे. अहो थोरल्याकडून धाकल्याकडे जाईल याच्यात काय नवल आहे हो. लेकरांना सुखाचे दिवस यावे याकरिता ज्याच्या दारात सुद्धा उभं राहू नये त्याच्या दारात जाऊन हात पसरायला जो तयार होतो ना त्याला बाप म्हणतात. इच्छा सुद्धा नाही तोंड बघायची ज्याची, त्याच्या दारात जाऊन तो भीक मागतोय. कोणा करता? पोरं करता, पोरं करता. आणि पोरं एका वाक्यात म्हणतात आमच्या बापाला ना आता काय. तुम्ही माझ्या आधी कसं बोलता ही मला शंका आहे भाऊ. समाजातलं वास्तव आहे ते, बरोबर ना. महाराज बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवा, जे जे जोडतो ना, जे जे जोडतो, बाप करी जोडीले कुराचे ओढी, 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 बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडीले कुराचे ओढी, बाप करी जोडीले कुराचे ओढी. आपुली करवंती बाळवणी, आपुली करवंती बाळवणी, आपुली करवंती बाळवणी, एकाएकी गेला निराश साधने,
लेकुराची ओढी. पुण्यावरून आलेला बाप दौंडला उतरल्यानंतर पोटात भुकेचा आगडोंब उसळलाय, पण त्याला एक माहितीये, मी हॉटेलला जेवलो तर 300-400 रुपये जाणार आहे. हॉटेलला जेवलो ना 300-400 रुपये जाणार आहे, पण 10 रुपयाचा चहा पिऊन मी जर तसाच घरी गेलो ना तर त्या 400 रुपयात माझ्या घराचा आठवड्याचा बाजार येणार आहे. याला म्हणतात आपुली कुरवंडी वाळवून. हे सगळं करत असतो बाप. खरं सांगू का, नाती कशी जपायची बघा, डोळ्यासमोर चित्र आणा. नाती कशी जपायची ही लहान लेकरांकडून शिकावं. ऐकताय ना? बसा. विठाला 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 ऐका, नाती कशी जपायची ती लहान लेकराकडून शिकावं. रागावलेला बाप 2-4 मुस्काडात वाजवितो. आई असू नाही तर बाप असू, त्या 4-5 वर्षाच्या लेकरावर जर रागावलं ना 2-4 मुस्काडीत वाजवतं, तरी बी कार्ट रडत रडत गाल चुळीत चुळीत तिलाच पुन्हा मिठी मारत. तिला सोडायची इच्छा सुद्धा त्याच्या मनात येत नाही. बरोबर ना? आणि मग एक शब्द बापाचा खटकला म्हणून बापाशीच न बोलणाऱ्याने लेकराकडून शिकावं का नाही? ह्याला काय गाथा ज्ञानेश्वरीच वाचलं पाहिजे का? घरातलंही नाही शिका. महाराज बोलतात त्याचं कारण असे, घरी जी दिसतात ना आई आणि बाप, त्यांना एवढं सामान्य घेऊ नका. उमरा ओलांडल्यानंतर मंदिरात जाऊन ज्याच्या पाया पडता ना त्याला तुम्ही बनवले. मूर्ती कोणी बनवली? आपणच ना. उमरा ओलांडून मंदिरात जाऊन ज्याची दर्शन तुम्ही घेताय ना त्याला तुम्ही बनवले. पण तुम्हाला एक माहितीये का, उमरा ओलडून बाहेर पडताना घरात 2 देव असे की ज्यांनी तुम्हाला बनवले, त्यांचा विचार कधी करणार? विठाला 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 हरी जय विठ्ठल. मी बोलत नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, देवाची रूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. या भारत भूमीचा, या महाराष्ट्र भूमीचा इतिहास आहे. आई वडिलांच्या सेवेने देव मिळेल, पण देवाच्या सेवेने गेलेले आईबाप मिळतील असं आज तागायत घडलेलं नाही. मग महाराज बोलतात, हे जर सगळं ज्यांनी तुमच्या बाबतीत केलं ना, आता तुमचं एकच आद्य कर्तव्य, त्यांच्या पश्चात तुम्ही वर्ष श्राद्धादी पिंडदानादी क्रिया कर्तव्याच्या भूमिकेतून केल्याच पाहिजेल. विठाला विठाला हरी जय विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला भरपूर कमवून दिलं, भरपूर कमवून दिलं. तुम्ही म्हणताल किती? 2 एकर, 10 एकर, 50 एकर, 100 एकर नेमकं दिलं कमवून? किती दिलं? किती? महाराज बोलतात, दिलेला ठेवा ऐकायचा आहे का? आम्हाला जो ठेवा दिला ना तो ठेवा होता एक भगवत भक्तीची सेवा, आणि दुसरा ठेवा होता तो संत सेवेची ठेव. या 2 ठेवी आम्हाला आमच्या वाडवडिलांनी एवढ्या बखळ प्रमाणात दिल्या, त्याच्या व्याजावर आम्ही जगतोय. हे बोलणं कळतंय ना? बँकेत माणसं ठेव का ठेवतात? नको डोक्याला ताण, एकदाच टाकू बँकेत, दर महिन्याला व्याज येत राहील, व्याज येत राहील, व्याजाव सुखाने जगू. महाराज बोलतात, ऐकायची आमची ठेव.
तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा माझ्या पूर्वजा असं वाटलं पण थांबता आलं नाही. शरीराने आलेत पण आता मात्र तिथून मन मात्र निघायला तयार नाही. ऐका, चालत 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 देहूत आले पण शरीराने देहूत आलेत, मन मात्र पंढरपुरातच आहे. प्रकार झाला असा 2-4 दिवस निघून गेले बरं का. 2-4 दिवस निघून गेले की पुन्हा पंढरपूरकडे निघाले. हे मला 16 वेळा सांगावं लागेल, तेवढा टाइम नाही आपल्याकडे. पहिल्यांदा वारीला गेले कार्तिकला. कार्तिक ते ज्येष्ठ महिने झाले 8. आता तुम्ही मोजत नका बसू. तुमचं मोजणं म्हणजे 12 वाजतील. ह्यांचं मोजणं सांगू का तुम्हाला? कार्तिक, माहू, पुस, शिमगा, बॉम्बला, राहिला मार्गशीर्ष तासन. बघता काय माझ्याकडे? हे म्हणून म्हणलं तुम्ही मोजतच बसू नका. कार्तिक ते ज्येष्ठ महिने झाले 8, वाऱ्या झाल्या 16. इष्टीच्या हप्तिक टाव नाही चालत. 8 महिन्यात 16 वाऱ्या झाल्या. मला सांगा, 8 महिन्यात 16 वाऱ्या झाल्यानंतर चालले किती, पंढरपुरात किती, आणि परत आल्यावर देहूत किती. लावणदारा डोकं बसल्या बसल्या येरझाऱ्या सुरू झाल्या. नुसत्या येरझाऱ्या सुरू झाल्या. बरं, आता येरझाऱ्या कोण घालते? विश्वंभर बाबा. चालणारं चालतंय, जाणारं जाते, येणारं येते. बाकीच्यांना काय पोट सोडवायचं कारण आहे का? बसल्या बसल्या चौकात पारावर गप्पा. वेर असं कुठं असतं का येड्या? तुम्हाला काय झालं? 8 महिन्यात 16 वाऱ्या केल्या. लई देव आवडला होता, राहावा पंढरपुरात. दुसरा म्हणला, अरे देव आवडला तरी काय प्रपंच सुटतोय वेरता. येते पुन्हा आसक्तीने परत. आता चर्चा करणाऱ्याला चर्चा करायला काय लागले हो काय? मी इथं कीर्तन सांगू तुम्हाला. एखाद्याने माळ घालावा आणि त्याने पुन्हा ठोकून जी हरी घाला. ठोकून कळतो ना? माळ ज्याने घातली तो पुढच्याला म्हणतो जी हरी. दुसरा म्हणतो राहू दे, कालच संगच डाब्या होतो, नको शहाणा म्हणून. आम्हाला लागला अक्कल शिकवायला तू. हे बोलणार ते म्हणतात ना, मारणाऱ्याचे हात धरता येतात पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. 8 महिन्यात 16 वाऱ्या झाल्या. थोडा शरीरालाही शीण आला, थकवा आला. आणि थकवा आल्यानंतर प्रकार असा झाला, पुन्हा पंढरीला जायचं तर विश्वंभर बाबा आजारी पडले. आजारी पडल्यानंतर तापाने अंग फणफणलं. पाऊल काय बाहेर पडेना. चालावं इतका त्राण शरीरात राहिला नाही. झोपले. 2 घास खाल्लं, झोपले. पण झोपही लागायला तयार नाही. मनामध्ये एकच वाईट वाटायचं, वारी चुकली बरं का, वारी चुकली बरं का. मी आता माळशिरसला मुक्कामाला असतो, मी आता वाखरीत मुक्कामाला असतो. शरीराने घरी पण मन मात्र सगळं पंढरीमध्येच. आणि आता ज्ञानोबरायांचे शब्द घ्या, आणि जागता जवासी जे. राहू द्या, मन सांगतो तुम्हाला, मनी वशेते स्वप्नी दिसे. आता चिंतनच जर देवाचं झाले तर स्वप्नात कोण येईल? जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे परमात्मा आला ना स्वप्नात. देव म्हणतोय, देव स्वप्नात आला. तुम्ही म्हणता देव कस काय आला? जागृतीत भजन केल्याचा परिणाम स्वप्नातही त्योच आला. आता आपल्या स्वप्नात उरूसच येतो. काय येतो याचं उत्तर इथं आहे ना. मग दिवसभर डोक्यात त्योच तडाखा म्हणल्यावर संध्याकाळी काय निराळ येणार आहे इथं? बरं, स्वप्न तरी आपली शानी आहेत का? नाही, स्वप्न. आता हे काय सप्त्याचं कीर्तन नाही मी सांगत बसायला. 7-8 जण खोलीत झोपले आहो. झ्याम झोपली होती, झ्याम. पहाटेची वेळ.
त्या झोपीला काय म्हणले? साखर झोप. झोप लागलेली चांगली, घोरतोय कोण 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 कोण. आणि पहाटे 4लाच सगळी झोपलेली. आणि तेवढं ते आरडलं जोरात, साप. आता साप बघितलं तू काय हळू आरडल का, म्हणून मी जोरात आरडलो. साप म्हणून जे ते जोरात जे आरडलं ना, 2-4 उठली. उठलेली नीट नाही उठली, दोघाला तोडून उठली. आता अंधारात काय दिसणार आहे तेव्हा माते? दुसरा म्हणला काठी काठी काठी, एक म्हणला लाईट लाव, म्हणला डीपी जळली. मोबाईल बॅटरी गेली. अर्धा तास तुम्हाला सांगतोय, कुठून तरी ती काड्यापेटी गावली, मग ती चिमणी लावली आणि मग बघायला सुरुवात. अर्धा तास गेला व्हायच्यात, त्याच्यात तर ती 2-4 तुडावलेली आयो आयो करीतच पडली होती. अर्धा तास झाला तरी मेळ लागणार. एक जण म्हणला वेर झोपायचं का झोपायचं का. अरे म्हणला झोपायचं काय म्हणतोय, पुन्हा निघल्यावर काय करणार आहे. थांब. तास झाला तरी बी साप दिसना. काय करावं ते कळाना, पुन्हा झोप लागाना. तेवढ्यात जे आरडलं होतं का जोरात ओरडलेलं होतं ना, ते पुन्हा म्हणलं सा. त्यातला एक जण म्हणला ए बघू नको, बघूच नको. तो म्हणला का, दिसणारच नाही. म्हणला कस काय. ह्यो म्हणला ही स्वप्नात आरडते. म्हणजे यांनी बघितला कधी, ते काय जागेपणी दिसेल का. मग जे चिंतन करणार तेच येणार ना. परमात्मा स्वप्नात आला आणि स्वप्नात आलेला परमात्मा आता बोलतोय, विश्वंभर बाबा वाईट वाटून नका घेऊ. शरीर चांगलं होतं तोपर्यंत तुम्ही माझ्या वाऱ्या न चुकता केल्या. खायला मिळला असेल नसल, पाऊस आला असेल नसल, वारी चुकली नाही तुमची कधी. प्रामाणिकपणे वाऱ्या केल्या ना तुम्ही. आता ऐका, जोपर्यंत शरीरात त्राण होता तोपर्यंत वारी तुम्ही केली, तुम्ही माझ्याकडे येत होता. आता तुमच्या शरीरात त्राण नाही ना, पण तळमळ आहे ना माझ्याकडे यायची. ऐका, माझ्याकडे नका येऊ, आता मीच तुमच्याकडे यायला तयार आहे. एक गोष्ट तुम्हाला खरं सांगू का, देवाकड तोंड करून आपण काय मागतो. ऐका, देवाकडं तोंड करून आपण काय मागतो यापेक्षा देवाकड पाहत असताना आपण कसं वागतो याच्यावर बरंच अवलंबून असतं बरं का. आता ह्याची चिरफाड करीत बसत नाही मी पुन्हा. विश्वंभर बाबा सकाळी जागे झाल्यानंतर एक काम करा, आंब्याच्या बनात जावा. जिथे तुळशी बुक्का पडलेला असेल ना, सुगंध दरवळलेला असेल, तिथं जा, जागा उकरा. मी तिथं आयता आंब्याच्या बनात हजर आहे. सकाळी उठल्यावर कळलं की स्वप्न पडलं होतं ते असं असं होतं म्हणून. बरं, आता देव आणाय जायचं म्हणल्यावर 10-5 तरी आपल्या बरोबर काय टाळ वाजवाय म्हणू का, टाळ हाणाय म्हणून 10-5 तरी पाहिजेत ना. चौकात गेल्यानंतर म्हणले विश्वंभर बाबा म्हणले हे बघा माझी एक विनंती आहे. त्यातलं एक जण म्हणला होय रे, हे घरी कस काय, पण पंढरपूरला कस काय गेलं नाही, घरी कस काय दिसतंय. तो म्हणला अरे पण काल विसरू की ते येऊ दे, जवळत येऊ दे. विश्वंभर बाबा म्हणले पा, माझी एक तुम्हाला विनंती आहे. मला रात्री स्वप्नात पांडुरंग परमात्मा आला आणि त्या पांडुरंग परमात्म्याने मला स्वप्नात येऊन सांगितलं, मी तुमच्या आंब्याच्या बनात आलोय, मला घ्यान घरी न्या. एवढं सांगितल्यावर त्यातला एक जण म्हणला हे बघ, ज्यादा भजन केलं की भजनी अशी चावळते. ते काय म्हणते, स्वप्नात आलोय आंब्याच्या बनात, जा घरी घेऊन. दुसरा म्हणला वैर मी काय म्हणतोय, चला म्हणतोय ना आपल्याला, ते इथं बसून तरी काय करणार आहे आपण, कुटाळक्यात जायला काय जड आहे का. दुसरा म्हणला तुला जायचं असलं तर तू जा. त्या 15 जणातली 7-8 जण जायला तयार झाली. आणि एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, सत्कार्य करायला निघालात ना, सत्कार्य करायला निघाल्यानंतर समाज अगोदर निंदा करतो, मग उपहास करतो, आणि एकदा त्या सत्कार्याचं फळ तुम्हाला मिळलं ना की मग तुमच्या सहित तो स्वीकार करतो. म्हणून सत्कार्य करताना मागं सरायचं नसतं. 8-10 वारकरी त्या तिथले काय मिळाले,
पारावरचे काय घेतले 15-20 जण निघाले, टाळ मृदुंग वाजवत अगदी गळ्यात विना, पुढे झेंडे करी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन करत 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 आंब्याच्या बनाकडे सगळ्यांची पावलं वळली आणि पुढे चाललेला वारकरी तो बोलतोय, ओ विश्वंभर बाबा, तुम्ही सांगितल्यासारखा मला आता इथे सुगंध दरवळतोय. तेवढ्या तासाखाली बुक्क्याचा ढीग दिसला आणि मग त्या बुक्क्याच्या ढिगाच्या जवळ जाऊन सगळे वारकरी कडनी गोळा झाले आणि आता जागा उकरायला सुरुवात केली. जागा उकरता 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 पांडुरंग परमात्म्याची मूर्ती जशी घावली, मूर्ती घावल्याबरोबर बरं का, मूर्ती घावल्याबरोबर सगळ्यांनी एकच जय जयकार केला, पुंडलिक वरदारी विठ्ठल नामदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठलचा पदाजी पदाजीचा शंकर, शंकरचे कान्हया, कान्हयाचे बोलोबान, बोलोबरायांचे जगद्गुरु तुकाराम महाराज. ही आहे 8 पिढ्याची सगळी परंपरा. महाराज त्या अर्थाने बोलतात, देवा ऐक रे, तू का म्हणे देवा, जुनाट हे माझी सेवा. ही सेवा आजची नाही. आणि ऐक, सेवा करत असताना एवढी प्रामाणिकपणे केली, ती केली म्हणून ती कधी जगात मिरवली नाही, उलट केली म्हणून बास झाला असं कधी वाटलं नाही. महाराज बोलतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. याचा अर्थ आधी साधली नव्हती असं नाही म्हणायचं. भक्तीचं वैशिष्ट्यच आहे पा, पुढता पुढती असं सेवावे हे ज्याला वाटतं त्याला भक्त म्हणावं. आयुष्यभर विठ्ठला विठ्ठल आयुष्यभर सेवा केल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, हे चिदान देगा देवा. आणि नुसतं देऊ नको, हे ऐक, हे जर तू देत असेल ना तर याच जन्मात काय आम्ही जन्मोजन्मी करायला हे तयार आहे. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ही सेवा केली. आता एक योगायोग असा आहे पहा, तुम्हाला सांगतो. आता त्याच्यात वडील अर्थ कोणत्या अर्थाने घ्या बरं का, म्हणजे ज्याला अध्यात्मातलं चिंतन ऐकायची सवय असेल त्याला वडील मी थोडा वेगळ्या अर्थाने सांगतो. वडील जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात वडील म्हणाय, ज्ञानोबराय बोलतात वडील म्हणायचं कोणाला. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. शास्त्राने वेदाने काय सांगितलं ते स्वतः आचरण करून जगासमोर मांडतात ते सुद्धा वडीलच आहे. म्हणून तुकाराम महाराज बोलले, तुम्ही संत माय बाप कृपावंत. याला कारण ते, आता या अर्थाने जो वडील म्हणताल ना तर त्या वडिलांची यादी ऐका. महाराज बोलतात, वडिलांची यादी तुम्हाला ऐकायची का. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर, शंकर नारद मुनीश्वर, आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर, शंकर नारद मुनीश्वर, काय से थोर अनिक नाही, काय से थोर अनिक नाही, काय से थोर अनिक नाही. महाराज बोलतात, ही आमची वैष्णव परंपरेची यादी. आता एक योग असा आहे बरं का, तुकाराम महाराजांच्या मी तुम्हाला 8 पिढ्या सांगितल्या बरोबर ना, 8 पिढ्या सांगितल्या. आता दुसरा योग तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराज वंश परंपरेने म्हणू शकतात, बारकावाने ऐका, तुकाराम महाराज वंश परंपरेने म्हणू शकतात, रक्तवंशाने माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. पण त्याच अवतारातले तुकाराम महाराज ज्यावेळेस प्रल्हाद अवतारात जातात ना, मागे जर पाहिलं ना तो प्रल्हाद अवतारात तुकाराम महाराज नाही म्हणू शकत, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. बापच असा दिला तोच भजन करून द्यायना हिरण्यकशिपू. आता म्हणता येईल का माझ्या वडिलांची. तुकाराम महाराजच म्हणू शकतात. ऐका, हा 8 पिढ्याचा इतिहास सांगितला ना, तशी गुरु परंपरा जर पाहिले ना, गुरु परंपरा, आता हे आठवल का नाही मला माहित नाही पण चला सांगतो मी. गुरु परंपरा जर पाहिली ना तर तुकाराम महाराजांचा क्रमांक 8वाच आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळांचा. तुकाराम महाराज बोलतात ना, मी चैतन्य परंपरेचा आहे. आता मोजा, 7 होतील नाही तर 8 होतील पण मोजा. विष्णू, भगवान विष्णू, व्यासानंतर भगवान विष्णू नंतर व्यास, व्यासानंतर ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानंतर नारद, नंतर राघव चैतन्य, नंतर केशव चैतन्य, नंतर बाबाजी चैतन्य आणि नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज. झाले किती?
धन्यवाद. विठाला 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 विठाला. हरी जय जय विठ्ठल. तुकाराम महाराज रक्तवंशाने सुद्धा म्हणू शकतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, आणि तुकाराम महाराज विद्यावंशाने सुद्धा म्हणू शकतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. तो विद्यावंश कसा आहे तोही मी तुम्हाला सांगितला, तोही क्रमांक 8वा आणि रक्तवंश 8वा. हा आहे योगायोग. विठाला विठाला विठाला. हरी जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वाडवडिलांनी आपल्या लेकरांना इस्टेट कोणती मिळवून द्यायची असती ते तुकाराम महाराज सांगतात. खरं तर वाडवडिलांनी अशा पद्धतीची इस्टेट मिळवून द्यावी जी तलाठ्याकडे न जाता सुद्धा नावं होती. तलाठ्याकडे न जाता सुद्धा जी नावे होती अशी इस्टेट मिळवून द्यावी. पण आपण अशी इस्टेट मिळवतो पोर असताना डोक्यात दगड घालायला तयार होते. साचवून धन लावी पोराशी भांडण. हे का मी थोडंच पदरचं बोलतोय तो. महाराज बोलतात ती इस्टेट काहीच कामाची नाही. आणि ऐका ऐका ऐका, इस्टेट याचा अर्थ तुम्ही ती पैशातच मोजली पाहिजे असं नाही, ती स्थावर जंगम म्हणूनच मोजली पाहिजे असं नाही. इस्टेट संस्काराची सुद्धा असते बरं का. संस्काराची इस्टेट. लहान मुलं तुमच्याकडे एवढी लक्षपूर्वक लक्ष देऊन पाहत असतात आणि एवढी नीटनीटकी पाहून तुमच्याकडे वागत असतात, म्हणून आपण आपलं वर्तन जर चांगलं ठेवलं ना ती सुद्धा मुलांना दिलेली काय असते इस्टेटच असते. हो सगळे विठाला 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 विठाला. हरी जय जय विठ्ठल. ऐका, सगळ्यांची मरमर आज चालली पैसा कमवण्याकरता. कमवा नाही कोण म्हणते, धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. सगळ्यांची मरमर कशा करताय पैसा करताच आहे का नाही. सगळ्यांची म्हणतोय मी, सगळ्यांची 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 मागची सुद्धा कशा करताय मरमर पैसा करताच आहे का नाही. म्हणजे कीर्तन ऐकणारा असून आहे तर कीर्तन, हा तेवढं बरं लगेच कळलं तुम्हाला. सगळ्यांची मरमर पैसा करताच आहे ना. पण ऐका, पैसा जेवढा मुलांना देताल ना त्याच्या दुप्पट मुलांना तुमचा वेळ द्यायला शिका. वेळ, तुमचा वेळ न देता नुसता पैसा देताल ना तर तुमचा कधी खेळ होईल तुम्हालाच नाही कळायचं. नाही कळायचं. आपला मुलगा कोणात बसतो, कोणात उठतो, त्याची ये जा कोणाकडे. बसून घ्या पटकट, पटपट पटपट बसून घ्या. चला विठाला 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 विठाला. हरी जय जय विठ्ठल विठ्ठल द्या द्या लक्ष द्या. ऐका, आपल्या मुलाचे मित्र फाटक्या कपड्यातले असले तरी चालतील, पण ते फाटक्या विचाराचे असता कामा नये. नाही तर दोघांच्या आयुष्याच्या चिंध्या कधी होतील ते कळायचं नाही. अरे आनंदात एकत्रित येणारे मित्र तुम्हाला हजारो मिळतील, पण खरं सांगू का, मरणाच्या दारात जाताना तुमच्याही पुढे 2 पावलं चालणारा कवी कलेशासारखा जो छत्रपती संभाजीराजांना मित्र मिळाला तसा एखादा तरी मित्र मिळवायला शिका. अरे धनाने कमवलेली माणसं, धनाने कमवलेली माणसं धन असेपर्यंतच तुमच्या जवळ असतात, पण माणुसकीने मिळवलेली माणसं आहे ना, धन गेलं तरी शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असतात. त्याला सांगा अरे मित्र मिळव, पण कृष्ण सुदाम्यासारखा मित्र मिळव ज्याला गरिबीत सुद्धा लाज वाटली नाही आणि श्रीमंतीत सुद्धा त्यांनी अहंकार बाळगला नाही. या गोष्टीत आपण जर मुलांच्या बाबतीत लक्ष देत असू ना तर तो सुद्धा एक प्रकारचा ठेवाच तुम्ही त्याला तयार करून देताय. मी काय म्हणतोय, बिड्या वाढताना जो बाप म्हणत असेल धूम्रपान करणं चांगलं नाही तर पोर गांजा फुकल्याशिवाय राहील का. याला का ज्ञानेश्वरीची जोडी पाहिजे का तुम्हाला. साधं गणित आहे. महाराज लाल बुंद झालेल्या सळ्या डोळ्यात घातल्या, जीभ छाटली, सगळ्या अंगाचं कातडं उतरवलं, मिठाने गरम पाणी ओतलं, पण तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही आणि आपला स्वाभिमान झुकू दिला नाही. काय कारण असेल याला.
काय कारण असेल सांगा ना. त्याही खडतर परिस्थितीमध्ये याच औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझा बाप आमचे आबासाहेब कसे वागले होते हे चित्र डोळ्यासमोर होतं. छत्रपती संभाजी राजांच्या स्वराज्याचं धाकलं धनी सहजासहजी नाही म्हणलेलं. मी इलीला का प्रचार करणारी तरी मी तुमच्याच पोरांचं फोटो उगवता तारा ऐका. 50वा वाढदिवस होता आता औरंगजेब बादशहाचा. मिर्झा राजे जयसिंगनी मध्यस्थी केली होती. मुलगा असणारा रामसिंग कुंवरवरती त्या ठिकाणी जबाबदारी सोपवली होती. निवडक मावळे, येसाजी कंक, हिरोजी फर्जक, बहिर्जी नाईक सारखे गुप्तहेर सोबत घेतले आणि मोजकं सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आपल्या 9 वर्षाच्या लेकराला म्हणजे संभाजी राजांना घेऊन आग्र्याकडे आगेकूच झाली. दिवस होता तो 12 मे 1666. भरला होता त्याचा दरबार. उच्च सिंहासनावरती तो आलमगीर असणारा औरंगजेब बादशाह बसला होता. त्याच्या समोर होते ते सगळे मनसबदार, सरदार, जहागीरदार, जमीनदार हे सगळे असे त्याच्या समोर लाईननी होते. बादशहाच्या समोर उभं राहायला मिळणं म्हणजे आपलं महत् भाग्य. ते भाग्य आपल्या वाट्याला आलं या आनंदाने ते उभे होते. देव मानायचे ते बादशहाला. आणि त्याच भरलेल्या दरबारामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन होणार होतं. पण तत्पूर्वी कुंवर रामसिंग राजांच्या जवळ जातात म्हणण्यापेक्षा औरंगजेबानेच पाठवलं होतं. दरबारी रिवाज काय असतो ते एकदा त्याला सांगा, अन्यथा आमचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. कुंवर सिंग जातात आणि बोलतात, राजे आप जब दरबार में आगे पेश होगे ना तो एक बात ध्यान में रखना, आपकी जूतों का थोड़ा भी आवाज नहीं आना मांगता. जब आगे जाएंगे ना और जब आप कुछ बातचीत करेंगे ना तो बादशाह के नजर से नजर नहीं मिलाने की. जब कुछ ना कुछ बोलना पड़ेगा ना तब एक काम करने का, अपना हाथ रुमाल जैसा ओठों पे रखने का. और सबसे पहले एक बात ध्यान में रखो, जब आप सबसे पहले आगे जाएंगे ना तो तब आपको कुर्निश करना पड़ेगा. काय असतो कुर्निश? गुडघे टेकवायचे, मुजरा नाही हो, गुडघे टेकवायचे, हात टेकवायचे, कपाळ जमिनीला टेकवायचं आणि आपल्याच ओठाने त्या मातीचं चुंबन घ्यायचं. ते मातीचं म्हणून नाही, त्या औरंगजेबाच्या पायाचं म्हणून. सगळा दरबारी रिवाज सांगितला. आणि मग आता मात्र त्या भरलेल्या दरबारामध्ये निघाले आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि स्वराज्याचं धाकलं धनी 2-4 सेवक होते ज्यांच्या बरोबर नजराणा त्यांनी घेतला होता. 50व्या वाढदिवसाची भेट द्यायची होती आज राजांना. पावलं टाकत जसे पुढे येऊ लागले ना तसे ते औरंगजेबाच्या दरबारातले शिपाई, जमीनदार, सरंजमदार ते बोलतात, अबे पता है का तेरे को कौन आ रहा है? जिसने सूरत लुटी वो आ रहा है. दुसरं म्हणायचं मग गबस. सुरत लुटणाऱ्याला आपली बट सुरत करायला वेळ लागायचा नाही यार. तेवढ्यात दुसरा म्हणायचा, अरे हमारे मामा शास्त्री खान की तो उंगलियां कटवाई. तो मला हात खाली घे, तुझा हात काढील. दरबारात एकच चर्चा सुरू झाली. आले राजे पुढे आल्यानंतर रामसिंग अगोदर कुर्निश करतोय आणि रामसिंग कुर्निश केल्यानंतर खाली असणाऱ्या त्या मानेने तो वरती तिरका पाहतो आणि बोलतो, राजे कुर्निश कीजिए. त्याला वाटलं ऐकूच गेलं नसेल. राजे उभे तर मी खाली ऐकू गेलं नसेल. तो पुन्हा म्हणतो, राजे सुनिए ना, कुर्निश कीजिए, ये दरबार का रिवाज है. पुन्हा सांगतोय. याचा राग आला आणि राजे त्या दरबारात बोलतात, राम सिंह कुर्निश करना है या नहीं करना ये हमारी मन की बात है. जिन्होंने की होगी कुर्निश वो सरंदार है, वो मनसबदार है, वो जमींदार है. हम हिंदुस्तान के राजे हैं.
हम कुर्निश नहीं करेंगे। एवढा आवाज झाला तुम्हाला वाटतंय काय बाकी नीट उभी राहिली असतील? आवाज चढला छत्रपतीचा आणि मांड्या कापायला लागल्या बाकीच्यांची। मेलूगड्या म्हणला आता काय खरं दिसत नाही। सगळी चुळबुळ झालेली पाहिली आणि ती चुळबुळ पाहिल्यानंतर तो आलमगीर औरंगजेब बादशाह बोलतोय, राम सिंह क्या चल रहा है? ते हळूच पुढे आलं म्हणलं, थोडे नाराज आहेत, नाराज नाराज। वो नाराज है, नाराज है, ठीक है जाओ उनको उनकी जगह दिखाओ। गेल रामसिंगांनी बरोबर घेतलं, 4-5 लाईनी सोडून नंतरच्या लाईनीला उभं केलं। राजांना थोडं खटकत होतं, पण राजे म्हणले चला आता ज्याला किंमतच कळत नाही त्याच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवायची। आपल्या बी पाळी येते की तासभर गेलं तरी घरात चहा येत नाही। आपण आपल्याला नाही वाईट वाटून घ्यायचं, त्याच्यावर संस्कारच नाही तर ती तरी काय करेल बिचार। झालं राजे मागच्या लाईनीत उभे राहिले, मागच्या लाईनीत उभे राहिलेल्या राजांची पुढे नजर गेली आणि पुढे पाहतात तो कोण आहे? चेहरा ओळखीचा वाटला आणि ओळखीचा म्हणजे नुसता ओळखीचा नव्हता, अरे मराठ्यांनी ज्याला कुत्र्यासारखा मारला होता, जो मराठ्यांना पाड दाखवून पाय लावून पळाला होता, तो मारवाड नरेश, जोधपूरचा नरेश जसवंत सिंग पुढे पाहिला आणि मग मात्र तळपायाच्या आग मस्तकाला गेली आणि मग राजे बोलतात, राम सिंह ये क्या चल रहा है? हम कौन है पता नहीं क्या? अरे जिस अफजल खान का नाम सुनते ही तेरा बादशाह लटलटता था, घबराता था, उस अफजल खान का सिर मैंने इस हाथ से उखाड़ा है। भाषा कळली का? तू ज्याला भीत होता ना त्याचं धड मी वेगळं केले, तू ज्याला भ्यायचा तुझे लय किरकोळ आहे हे सांगायचे राजेंना। त्यांना पुन्हा आवाज चढल्यानंतर मग बोलतात, राम सिंह जो हुआ अब तक हुआ, लेकिन किसके पीछे आप हमको खड़ा करेंगे तो हम नहीं रहेंगे। ये क्या चल रहा है दरबार में? जब हम आए ना हमारे स्वागत के लिए कोई नहीं आया। अरे कोई नहीं आया, तुम तो आना चाहते था ना। हर बार हमारा यहां जो अपमान हो रहा है हम नहीं देख सकते। हम कौन है पता है? कुतुबशाही, मोगलशाही, आदिलशाही ज्यांच्या उपकाराची वाट पाहती ना त्या हिंदुस्थानाचा मी सम्राट आहे। अरे मराठे म्हणतात आम्हाला, जगले ना स्वाभिमानाने आणि मराठी मरले तरी स्वाभिमानाने मरतील, पण अपमान कधी सहन करणार नाही। पुन्हा आवाज वाढल्यानंतर बादशाह म्हणला, गड्या आता हे प्रकरण मिटवायचं कसं? माझ्याच आबरूचं खोबरं माझ्या पुढं माझ्याच समोर येऊन लावले, माझ्याच इलाख्यात पुन्हा रागावून तो बोलतोय, राम सिंह क्या चल रहा है? पुन्हा त्याची तो उगा हाल झालं मधीच, ते पुन्हा पळत जायचं ना, कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं, हमने बोला ना वो नाराज है, नाराज है तो उनको खिल्लत दे दो। भेट भेट खिल्लत आणि मग पुकारायला सुरुवात केली। सुनिए, दख्खन का सरदार शहाजी राजा भोसला, उसका ये बच्चा शिवाजी को आलमगीर औरंगजेब बादशाह के तरफ खिल्लत दी रही है। राजे म्हणले, अरे तुझ्या राजाचं नाव वाचताना म्हणताना काय चाललंय? आलमगीर बादशाह आणि माझं या पद्धतीने आले, नजराने पुढे आले,
पण नजराने पुढे आल्यानंतर तो नजराना एवढा तुटपुंजा होता, तुम्हाला सांगतोय. राजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि बोलतात, रामसिंग, अरे अशा किल्लती आहे ना, अशा खिल्लती आमच्या किल्लेदारांना आम्ही रोज वाटतो. अरे गुलामगिरीच्या खिल्लतीची झूल अंगावर घेण्यापेक्षा आम्ही स्वराज्य रक्षणाकरता आमच्या छाताळावरती तलवारीचे वार घेऊन ते अलंकार म्हणून वागू. अरे तू तुझ्या खिल्लतीवरती म्हणून हात माग घेतला आणि जी खिल्लत अशी उडवली, सगळी खिल्लतीचं ताट दरबारात वर गेलं आणि खाली आल्यानंतर सगळ्या खिल्लतीचा सडा पडला. 2 पावलं राजे आता पुढे येतात आणि पुढे आलेले राजे बोलतात, औरंगजेब, जो चल रहा है वो अच्छा नहीं चल रहा. धाकलं त्यांनी स्वराज्याचं लेकराच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हाताला धरलं, डोळ्याला डोळे देऊन दोघांनी पाहिलं. जसे काय राजे त्याच्या डोळ्यात आग ओकत होते. धरलं छत्रपती संभाजीराजांच्या हाताला, गरकन वळले आणि वळल्याबरोबर जशी पाठ दाखवली ना, आणि मग सगळे बोलायला लागले, आता या बाप लेकांचं काही खरं दिसत नाही. कारण त्याच दरबारामध्ये त्या आलमगीराला स्वतःची पाठ दाखवणारा आज तागाय जन्माला आला नव्हता. हा स्वाभिमान पाहिला होता छत्रपती संभाजी महाराजांनी. आपला बाप कसा वागला होता त्याच्या दरबारात. अरे आपला बाप जर स्वाभिमान त्याच्या पायावर घाण ठेवायला तयार नाही तर मी धर्मांतर का करू. मी सुरुवात इथून केली होती. तुमचं वर्तन सुद्धा मुलांकरता संस्काराची फार मोठी ठेव असते. उगीच नाही म्हटलं. देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला ये कई शेर छावा था, महापराक्रमी परम प्रतामी एकही शंभू राजा था. त्याला इतिहास आहे हा. द्या कधीतरी ही मिराशी आपल्या लेकरांना, द्या कधीतरी वतन हे आपल्या मुलांना. आणि ते दिलेलं वतन आहे ना, मग ते वतन सांभाळायचं ते काम आपलं. मग आता तुकाराम महाराजांना विचारूया, महाराज चरण सेवेचं वतन जे तुम्हाला दिलं ते मिळवलं कसं, आणि मिळवलेलं वतन तुम्ही सांभाळलं कसं. अभंगाचं दुसरं चरण. उपवास पारणे राखीला दारवंता, 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 रखुमाये जय
हरी हरी विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई कवर लागलं माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम यावर प्रभु रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान ज्ञानेश्वर भगवान की जय नमः पार्वती हर 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 माझ्या वडिलांची मिराशी गाते माझ्या वडिलांची मिराशी गाते माझ्या वडिलांची मिराशी गाते वा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिराशी गाते माझ्या वडिलांची मिराशी गाते माझ्या वडिलांची मिराशी गाते माझ्या वडिलांची मिराशी गाते वा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पार निराखिला दारवंता राखीला दारवंता उपवास पार निराखिला दारवंता राखीला दारवंता गेला भोगवता माला ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली असो काळे कुटुंबातील असणार हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व 4 भावंडापैकी थोरलं असणारं व्यक्तिमत्व वैकुंठवासी बापूराव गुलाबराव काळे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न होत असताना ही नियोजित संकीर्तन सेवा होती. मला वाटतंय कीर्तन जर 10:05 सुरू झालं असेल तर 12:05 पुढे जायचं मलाही काही अधिकार नाही. हे अतिशयोक्ती बोलत नाही, आदरणीय आप्पासाहेब साक्षीला आहे. 10:15 कीर्तन सुरू झालेलं, आपल्याकडे वेळ नाही, 1 मिनिट म्हणत म्हणत 1 वाजवले. मला वाटायचं कोणीतरी उठावं आणि 1 वाजले असं त्यांना सांगावं, तुम्ही पुढे डोकं नका चालू. तरी मी कोलते गायकांना कानात म्हणलं होतं, तुका म्हणे आता खेळ मोडावा पारता द्या कोणीतरी प्रमाण म्हणलं. मी टाळावा असतो तर मीच दिलं असतं. हे बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की एक गोष्ट लक्षात घ्या, कोणती गोष्ट वेळेत झाली ना तर त्याला अधिक किंमत राहते. बोलण्याचा उद्देश माझा हाच आहे. कारण एक लक्षात घ्या, वडिलांचं श्राद्ध होतं. असणारे त्यांचे बंधू रामभाऊ असतील, पुतणे चिरंजीव असतील किसनराव, त्याच्यानंतर चिरंजीव सुभाषराव, कन्या मीराताई आणि इतर असणारे पुतणे तुषार प्रमोद, त्यानंतर नातवांची सगळी नावं आहेत माझ्याकडे. या असणारा हा दीर्घ परिवार, या परिवारातून हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व गतवर्षी काळाच्या पडद्याआड झालं. खरं तर मी आता मला तर खरं नातेसंबंधातून मिळालेले, मी तर त्यांना म्हटलं, रामजन्माचे कीर्तन ऐकतानाच त्यांनी मला सांगितलं की तुम्हालाच कीर्तन सेवा करायची. त्यांना म्हटलं देऊ तो मोठा गाठून, काय कारण आहे मोठ्याचे, तुम्हीच कीर्तन करायचं. म्हटलं मग टाकतो राजान, मग काय आता. म्हणून तुमची माझी गाठ 10व्याला झाली, वर्ष श्राद्धाला कधीच झाली नाही. मी कुठंच करीत नाही असा राजा टाकून करायचा. तिथं तुम्ही इथं आल्यावर 1000 जण पाया पडतात हो, तिथं मला मोकार पाया पडायची पाळी, देणार राजा देणार राजा. त्याच्यामुळे ती मला सजाच वाटते. जास्त नादी काही लागत नाही, पण नात्याने तसे काका आहेत माझे ते. पण आग्रह केला कीर्तन सेवा तुम्हालाच करावी लागेल. वारंवार या परिसरात कीर्तन करत असताना माझं येणं होतं. मी सरासरी 17-18 वर्ष, बोलूच नका मग 12:30 वाजले. सरासरी 10-12 वर्षापासून येणं जाणं या कुटुंबामध्ये माझं होतं. आजोबांच्या पत्नी
2009 साली त्यांचं जाणं झालं. ज्यांचं वर्षश्राद्ध होते त्यांच्या पत्नी. खरं तर एक सांगू का, पती आणि पत्नी हे रथाचे 2 चाकं असतात. एक रथ निखळल्या, एक चाकाचं, त्या रथाचं एक चाक निखळल्यानंतर तो रथ त्याची काय अवस्था होते याच्या पुढे जाऊन बोलतो. पत्नी गेल्यानंतर पतीने संसार करणं आणि पती गेल्यानंतर पत्नीने संसार करणं हा जमीन आसमानाचा फरक आहे बरं का. एक लक्षात घ्या. आजही एक परंपरा अशी आहे पहा, की एक रिवाज असा आहे, एखाद्या स्त्रीचा पती जर तरुणपणी गेला तर तिचा पुनर्विवाह केला जात नाही. एखाद्याची पत्नी जर तरुण वयात गेली तर त्याचा मात्र पुनर्विवाह केला जातो. मी खात्रीने सांगतो या गादीवरून, हा तुमच्यावर केलेला अन्याय नाही, मग तुमच्या सामर्थ्यावर शास्त्राने दाखवलेला विश्वास आहे तो. त्याच्याही विरहित तुम्ही तेवढ्याच नेटाने संसार चालू शकता, हा तुमच्यावर व्यक्त केलेला विश्वास आहे. जवळजवळ 2009 नंतरचा काळ हा 2024 हा मध्यावधीच्या कालावधीमध्ये हे जगणं एकाकी सुद्धा या भरलेल्या घरात त्यांना गोकुळासारखं वाटलं. याचं कारण जर काय असेल ना, तर कोणतंही आजारपण असू द्या, नाहीतर दैनंदिन जीवन असू द्या, प्रामाणिकपणे सेवा या दोनही मुलांनी, पुतण्यांनी, नातवंडांनी ती केली. म्हणून आज या वयापर्यंत त्यांचं जगणं त्यांना तेवढं सुलभ वाटलं. आजची अवस्था अशी पहा, आज अवस्था अशी झालेली आहे, पोटाची खळगी भरण्याकरता माणसं कित्येक दूरवर जात आहेत. पण एक लक्षात घ्या, पोटाची खळगी भरण्याकरता शरीराने जरूर दूर जा, पर्याय नाही, पण कुटुंबापासून मनाने कधी दूर जाऊ नका. जेवढ्या दूरवर असताना तुम्ही मनाने जर कुटुंबाशी जोडलेला असताल ना, तर त्या दूरवरून जरी हाक मारली ना, तर निश्चितपणे त्या दूर अंतरावरलं कुटुंब तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या समोर निश्चितपणे राहील. त्याला कारण एकच आहे, त्या प्रेमामध्ये जो कुटुंबाचा जो ओलावा होता, तो ओलावा सगळ्यांनी टिकवल्याचा परिणाम खऱ्या अर्थाने ते कुटुंब आपल्याला भरलेलं दिसतं. आणि भरलेलं दिसत नाही नुसतं, तर मग आनंदाने ते गजबजलेलं दिसतं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलून गेलो की एक लक्षात घ्या, की या जगाच्या पाठीवरती आपल्यावरती प्रेम करणारे जे आईबाप आहे ना, त्याची तुलना तुम्ही कोणाशीच करू शकत नाही. आपला मुलगा पाणी आणायला गेलेला तिकडेच मेला, वारला, हे ज्या वेळेस त्या आईबापांना कळलं ना, त्यावेळेस पाणी न पिता त्यांनी देहत्याग केला. श्रावण बाळांचे आई वडील. आपण आपल्या पत्नीला दिलेलं वचन, त्या वचनाचा परिणाम जर मुलाला वनवासाला जावं लागत असेल, अरे ज्याने राजवाड्यात खेळावं, राजगादीवर बसावं, त्या मुलाला जर वनवासाला जावं लागत असेल तर कसा असेल त्याचा वनवास? सहन होईल का त्याला? ही कल्पना सुद्धा त्या बापाला सहन झाली नाही. आणि त्या कल्पनेच्या विरहामध्ये त्यांनी आपले प्राण सोडले. राजा दशरथाविषयी बोलतोय मी बोलून गेलो. ज्याच्या दारात सुद्धा उभं राहूशी वाटत नाही, त्याच्या दारात हात पसरायला बाप तयार होतो केवळ आपल्या लेकरा करता. चांगलं माहित होतं समाजाने वालीत टाकले आपल्या सहित आपल्या लेकरांना, पण आपल्या 4 लेकरांच्या जीवनामध्ये सुखाचा सूर्योदय यावा या अपेक्षेने आपलं जीवन दुःखाच्या काळदरीमध्ये नव्हे मृत्यूच्या दाढेमध्ये ज्या पती पत्नींनी ढकललं, मृत्यूला कवटाळलं, अपेक्षा एकच होती, माझा निवृत्ती, माझा ज्ञाना, माझा सोपान, माझी मुक्ताई, समाजामध्ये चांगल्या मानाने जगावं. केवळ आपल्या मुलाकरता जगतो याचं नाव आई आणि बाप नाही. आपल्या मुलाकरता जो मरायलाही तयार होतो ना, त्याला म्हणतात आई आणि बाप. म्हणून एक लक्षात घ्या, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. ही जर उंची त्यांची असेल आणि त्या उंचीवर जाऊन सांगणारं शास्त्र जर आपल्या पिढीला असेल, आपल्या भूमीला असेल, तर मला वाटते ते शास्त्र आपण वाचलं पाहिजे. नुसतं वाचलं नाही पाहिजे, मग ते शास्त्र आपण अवगत केलं पाहिजे. आणि फक्त अवगत करता कामा नये, त्या आपल्या आचरणाने आपण पुढच्या पिढीला निश्चितपणे दिलंच पाहिजे. तुकाराम 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 तुकाराम. म्हणा म्हणा
तुकाराम 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 तुकाराम